श्री दत्त महात्म्य अध्याय 3 श्री दत्त श्री गुरु म्हणे शिष्या परीस सती प्रश्न एकुनी सुरस अनुसूया पाहुनी देवास म्हणे सतीस तेधवा हे देव आले तव सदनी सूर्योदय व्हावा म्हणूनी हेच मागती विनवनी मीही मनी तेची आनी सूर्य न दिसता कालोच्छेद कालोच्छेदे कर्मोच्छेद कर्मोच्छेदे लोकोच्छेद होई स्वच्छंद सत्वर तेव्हा साध्वी किमर्थ करावा असा हा अनर्थ आग्रह करू नको व्यर्थ गेली या परार्थ देहही सती म्हणे अनुसूये एक काय सांगसी हा विवेक जेने मजला घडेल शोक महादुःख ओढवेल मांडव्य शाप दारुण पती केवळ माझा प्राण सूर्योदये पावेल मरण हे तो कठीण नेनसी की अनुसूया म्हणे गे सती जरी मरे तुझा पती तक्षणी वाचवीन सुमती नको खंती करू त्याची तुझा पती निशंक निरोगी होऊन उठेल एक मनी आणू नको ग दुःख देते भाक त्रिवाचे ऐसे अनुसूयेचे वचन तिने ते अंगीकारून तथास्तु ऐसे म्हणून केले नमन आदित्या जय सूर्या तू तेजो राशी समर्थ असुनी मर्यादेशी न टाळीसी तू पाळसी मदवाक्यासी विश्वकर्त्या माझे वाक्य म्या घेतले परत त्वा शीघ्र व्हावे उदित असे तिने वदता त्वरित आदित्य उदित जाहला जिच्या वचने झाला लीन तिच्या वचने तोची तपन तत्काळ उदया पावेन हे त्रिभुवन सुखी करी चिरकाळ प्रवास करून निजपती येता देखून करीस वदन सुप्रसन्न कमळिनी प्रसन्न तेवी होती सूर्य उदित होऊन तत्काळ करी कृत्ये दोन निशेष अंधकार हरण विप्र प्राण शोषणही सतीचे म्लान मुख देऊन अनुसूया वदे प्रौढ वचन नको भिवू ओ सावधान माझे वचन आठवोनी जरी मी अनन्य भक्तीने देह झिजविला पती सेवेने जरी काया वाचे मने धर्माने सेविला निजपती पती हुनी परदैवत दुसरे स्वप्नी ही नेनत साध्वी धर्म संतत जरी यथार्थ घडला त्या धर्माच्या लेशे करून ब्राह्मणा मिळो पुनर्जीवन निरोगपण उठवून वाचो हा शतवर्ष कोठेही याचे मन गेले असेल निघून त्याचे हो आवर्तन देई जीवन असून ते ऐसे बोलता अनुसूया विप्र सजीव होऊन या बैसला स्वयं उठवून या त्याची भार्या हर्षिली बाह्यांतर भाव पालटला विप्र तो देवसा भासला आनंद झाला सर्वाला पुष्पे वर्षिती सुरवर सर्व देव वंदन करीती अप्सरा हर्ष नाचती गंधर्व तेही प्रेमे गाती करीती ख्याती अनुसूयेची जय जय सतीवर्ये वेद गेय अत्रिभार्ये जय जय निज वृषवीर्ये भर्तु सेवा सुचर्ये जय जय कृतकार्ये दर्शित त्रस्त सूर्ये सतत निहत धैर्ये ते नमो माता राये देव म्हणती अनुसूयेसी त्वा वाचविले विश्वासी केले अघटित कार्यासी यश आम्हासी समर्पिले आम्ही झालो प्रसन्न तुला देतो वरदान अनुसूया वंदे वंदून काय मागवून घेऊ मी स्वधर्म मी कृतार्थ आता जरी तुम्ही वर देता तरी हेची मागणे आता यावत जीव असो पतियोग ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र हे व्हावे माझे पुत्र याहून न इच्छी इह परत्र न जाई अन्यत्र मन माझे देव म्हणती हे दिले वर पुत्र होतील विधी हरिहर वित्करतील जगाचा उद्धार धरी निर्धार अनुसूये ऐसा देव वर देती आज्ञा घेऊन या स्वर्गा जाती अत्री सवे अनुसूया सती आश्रमा प्रती पावली त्या राये मांडव्या जाणोनी उतरला सुडावरोनी प्रार्थिला शांत वचनी तो यमसदनी पातला यमाप्रती येऊनी तो म्हणे दिग्पालांशे राजा होतो राजा तो दंड करितो दंड दिग्पाल त्वा का माते सुडावर चढविले बोल सत्वर यम बोले तू असता कुमार कंटके पक्षी वेधिला त्या पापाचा परिपाक शुलारोहन निशंक येरू बोलले हा अविवेक लागे पातक पितयाते धर्मा तुझा हा अधर्म दासी पोटी घेसी जन्म मग विदूर झाला यम तेव्हा अर्यम दंड धरी असो आता एक शिष्या त्रिमूर्ती देव वरा मानोनिया अनुसूयेच्या उदरी येऊनिया गर्भरूप वाढती ज्यांच्या स्मरणे तुटे फांस त्याची कैसा गर्भवास अज असोनी दाविती खास भक्ता धीनत्व या लोकी अनुसूये डोहाळे होती उत्तम ज्ञान बोले ती ऐसे नवमास लोटती करी संस्कार अत्रिमुनी मार्गशीर्ष पौर्णिमेसी बुधवारी प्रदोष समयासी मृग नक्षत्री शुभ दिवशी अनुसूयेसी पुत्र झाले तव अत्रि ऋषी येऊन पाहिन म्हणे पुत्र वदन तो अकस्मात त्रिमूर्ती पाहून विस्मित मन जाहला माला कमंडलू अधक्कारी डमरू त्रिशूल मध्यम करी शंख चक्र ऊर्ध्व करी भक्त कैवारी त्रिमूर्त्यात्मक काशाय वस्त्र परिधान विभूतीचे लेपन मस्तकी जटामंडन वास्तल्य रसायन धामजे
ते दिव्य रूप पाहून कर संपुट जोडून अनुसूया अत्री वंदून करीती स्तवन सद्गदत. जय जया परात्परा अजा अवेया निर्विकारा जगत कारणा जगदाधारा सत्या असंगा उदासीन. सावकाश ज्याच्या पोटी परिभ्रमती ब्रह्मांड कोटी तो तू व्यापक आमुचे पोटी एसी हे खोटी गोष्टी होय. सृष्टीपूर्वी तू एक सत्य स्थिती कालीही न होसी असत्य प्रळयी निर्बाधत्वे सत्य त्वद्वचन असत्य होय की. निज बिरुदावळी पाडिसी वासना वन जाडिसी भक्त जना सांभाळिसी आळशी न होसी भक्त काजी. स्वये असूनी स्वतंत्र भावाच्या भुकेने होसी परतंत्र कोण जाणे तुझा मंत्र भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व. ह्या रूपा आमुचा नंदन म्हणणे हे जगी विडंबन म्हणून तू बाल होऊन राहता मन हर्षेल. पुत्र भावे करून तुझे करिता लालन पालन जाईल आमुचे मायावरण म्हणून चरण धरिले. मग बोले वनमाळी तुम्ही तप केले कुलाचडी तीन स्वरूपी त्यावेळी तुम्हा दर्शन दिधले. एकाचे करिता ध्यान तुम्ही आलेत कोण तीन ऐसे तुम्ही पुसता दिले वचन आम्ही तीन एक रूप. पुढे अतिथी होऊन जसे मागितले भिक्षादान तसेच देता नग्र होऊन अनुसूये पुढे तीन बाळ झालो. आमुच्या शक्त्या येऊन आम्हा मागती प्रार्थना करून तेव्हा हा पाळनान भावा शून्य म्हणून वरदान मागितले. तसाच वर देऊन शक्तीसह केले गमन निज भक्त देवगण त्याही वरदान तुम्हा दिले. ते सर्व सत्य करावया पूर्व वरास मरावया लोकी भक्ती ख्याती व्हावया प्रकट केले ह्या दिव्य रूपा. तुमचा भाव पाहून तुम्हा दिले म्या माझे दान राहीन तुमच्या स्वाधीन देतो वचन त्रिवार. माझे दर्शन न हो निष्फळ जे गती दे तत्काळ असे म्हणून तीन बाळ. झाला घननीळ विश्वनाटकी मग अत्री करी स्नान करी जात कर्म विधान मिळोनिया मुनिजन जय जयकार करीती. पुष्पे वर्षिती सुरवर वारा चाले मनोहर जगी आनंद होय थोर परात्पर अवतरता. वांझ वृक्ष झाले सफळ वंधे पोटी आले बाळ पळोनी गेला दुष्काळ अवतरता मूळ पुरुष हा. अनुसूया धन्य पतिव्रता विधी हरिहरांची झाली माता जिचे स्तनपान करिता ये तृप्तता त्रिमूर्तीला. 12वे दिनी अत्री मुनी नाम कर्म करोनी अनवर्थक नामे तिन्ही तयाची ठेविली प्रेमाने. ज्याने केले स्वात्मदान त्याचे दत्त हे अभिधान सर्वा देई आल्हादन म्हणून चंद्राभिधान ब्रह्मांशा. दुर्वासा नाम रुद्रांशा दे मग अनुसूया आनंदे पाळणा बांधूनी स्वच्छंदे बाळा निजवूनी गातसे. जो 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 रे परात्परा भजकांच्या माहेरा सह्याद्रीवरी जो अत्री सूत अनुसूया जठरात प्रकटुनी विख्यात हो दत्त तारील जो निज भक्त जय जगदुद्धारा उदारा भजकांच्या माहेरा जो 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 रे प्रधादा देशी विज्ञान एता अर्जुन शरण सिद्ध देऊनी उद्धारुण स्वपदी देशी स्थान. अलर्क यदू तारा योगीवरा भजकांच्या माहेरा जो 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 रे जो 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 रे जय विश्वात्मन परावर भूमन जय 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 भगवान चार भूत खानी पाळना बांधोनी 24 तत्वे दृढतर ओनी गुणसूत्रे माया स्तंभी बांधोनी कर्म दोरी धरुनी झोके घेसी वाया चाळा चाळी टाकुनी श्रुती गीत ऐकुनी घे झोप उन्मनी स्वानुभवे करुणी. जे सृष्टी स्थिती संहार करती तयास पाळण्यात निजवी सती स्व करे पुन्हा पुन्हा झोके देती काय गती भक्तीची हो. जे त्रैलोक्याचे पालक त्याला लागली भूक अनुसूये पुढे करती शोक भावाची भूक असी असे. दोघा लावूनी दोन स्तनी तिसरा रडे आंक्र दोनी तया कृपा दृष्टामृत पाणी थोरवी साजनी अनुसूया. यज्ञ याग जगाला अद्यापी न देती तृप्तीला सती स्तनपाने त्याला ढेकर आला तृप्तीचा. एही कजे भोग मिळती ती भक्तीची फळे न होती जी मिळे सायुज्य गती अवांतर स्थिती ती केवळ निस्सीम प्रेम म्हणतो भक्तीचे फळ तरी लालनदिकांचे काय फळ म्हणो जरी उद्धरिल पितृकूड. हेही निष्फळ बोलणे स्वयं पिता पितामह झाले बाळ तेथे कैचे पूर्वज कुड तरी हा केवळ विषाड ज्याचा खेळ तो जाणो. चंद्र तो करोनी वंदन चंद्रमंडळी राहिला जाऊन औषधीला देई जीवन वाढले संतान येथे ज्याचे. दुर्वासाही उद्वत स्वच्छंदे जगी धुंडत जे असती दुवृत्त करी सद्वृत्त तयाचे. निघून जाता दोघे सुत दुःखी झाली अनुसूयेचे चित्त तेव्हा पुढे येऊन श्रीदत्त पूर्व वृत्तांत स्मरे म्हणे. मग स्मरता वृत्तांत तव त्रिमूर्ती दिसे दत्त सवेची विश्वरूप दिसत झाली चकित अनुसूया. सवेची बाळ होऊन योग माया पसरून
तिथे मोहित करून अंकी बसोनी स्तन पिये. आप्त कामही असून योग माया पसरून बालभाव धरून करी क्रीडन कौतुके. बोलोनी बोबडे बोल मुग्ध चेष्टा करी केवड. मुक्या करी जो वाचाड त्याचा खेळ काय हा. जो वागवी पांगुडा तो अडखडे वेळोवेळा. विश्वाधार तो अनुसूयेच्या गडा मिठी घाली लवला आहे. ज्या ज्या बाळ लीला सकड दावी मातेसी करुनी खेड. जमवुनी मुनींचे बाळ स्वयं खेळे त्यासवे. अनुसूया बोलवी भोजनार्थ नये गुंतुनी क्रीडार्थ. माता धरावया येत दुडू दुडू धावत जातसे. माता पाठी लागता योग्या अगम्य तो न ये हाता. तिची देखुनी शांतता तिच्या हाती येई स्वयं. ब्रह्मांड ज्याचे उदरी त्याला धरी कमरेवरी. नाणोनी बसविता मंदिरी मृतिका शरीर माखी दत्त. दाखोनी नाना लीला हर्ष देई माता पितरांना. भक्ती वशता द्यावी जगताला जो एकला असंग. 8 वर्ष होता व्रतबंध अत्री करी विद्याबोध. शास्त्र योनी जो निर्बंध लीला अगाध तयाची. कोपी नादी टाकून स्मशाने जाऊनी बसे नगर. नासाग्र दृष्टी ध्यान निमग्र यत्पद संलग्न होती योगी. पिंगल नाग आणि साध्य देव रूप पाहता अपूर्व. प्रश्न करीती सगर्व पाहुनी खर्व मूर्ती ते. त्या ते सदुपदेश करून दिधले योगपूर्वक ज्ञान. त्या दिवसापासून प्रसिद्ध झाली श्री दत्ताची. दुष्ट शिक्षक शिष्ट पाळक योग मार्ग प्रवर्तक. जाणून येती मुनी बाळक विश्व चालक काय करी. तत्परीक्षार्थ त्यावेळी श्री दत्त बुडे अगाध जडी. भिवूनी पडती त्या काळी कित्येक मंडळी सत्वर. तो मानुनी खेळ तेथे राहिले कित्येक बाळ. त्यांची परीक्षा करावया केवळ भलता खेळ आरंभी. एक नगर स्त्री घेऊन श्री दत्त तिरी येऊन. स्वयं नगर होऊन क्रीडा करून राहिला. स्वाश्रया जी स्वविषया नारी झाली ती आदी माया. ती अंकी बैसूनिया वाद्ये वाजवोनिया गातसे. तिथे करोनिया पान शक्तीचे उचिष्ट घेई आपण. तिला देई वीर चर्वन बाळ पाहोनी पडाले. तेजी असा नाही दोष म्हणून राहिले जे शेष. त्यावरी करुणी तोष योग सविशेष सांगितला. ईश्वर करी साहस धर्म व्यतिक्रम खास. तेजी अस्त्वामुळे नाही दोष अग्री निर्दोष ज्या परी. ईश्वर सामर्थ्य नसून मूढ एवढा घेई गुण. तो नष्ट होई न लागता क्षण कर्म दारुण गती दे. धर्मातीत वागे हर तो गुण घेती पामर. काडकूट जिरवी शंकर मरे पामर त्या शिवता. ईश आणि गुणातीत धर्माधर्म विवर्जित. श्रुती मस्तकी राहतात ते वायुवत निर्दोषी. त्यांची आचरणे प्राय न घ्यावी. वचने मात्र न टाळावी. दोन्हीशी योग्य ती पाळावी. सांभाळावी धर्मार्य त्याची सुचरिते घ्यावी. अशी बोले श्रुती बरवी. त्यांचे सरीस येन रवी. नर वीरहीन कायसा. काय सारिखा दिसता तरी ज्ञानी अज्ञानी याची न हो सरी. हे जाणी जे सुज्ञ चतुरी कुतर्क करी तो मूर्ख. असो असे भिवत्सही पाहून सर्व कष्ट शोसून. टिकला कार्तवीर्य अर्जुन योग ज्ञान लाभला. इति श्री दत्त महात्म्ये श्री वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्तावतार कथन नाम तृतीयोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयाय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त महात्म्य याचा अध्याय 3 याचे वाचन झालेले आहे. जर वाचनात काही त्रुटी असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. जर वाचन आवडत असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.